केएन न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी केएन न्यूज लिंकला क्लिक करा व व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राइब करा व शेअर करा। नवलिहाळ येथे संतकृपा दिंडीचे विठ्ठल रुक्मिणीच्या गजरात पंढरपूरला प्रस्थान। शिवबसव स्वामीजींकडून दिंडीस शुभेच्छा। गेल्या 15 वर्षापासून पंढरपूरला आषाढी वारीस दिंडीने जाण्याची परंपरा असलेल्या नवलिहाळ तालुका चिक्कोडी येथील संतकृपा भजनी वारकरी मंडळाच्या दिंडीचे रविवारी विठ्ठल रुक्मिणी ठोबा रखुमाईच्या गजरात व टाळ मृदुंगाच्या निनादात पंढरपुरास मोठ्या भक्तिमय वातावरणात प्रस्थान झाले। तत्पूर्वी सकाळी 9 वाजता नवलिहाळ येथील श्री मारुती मंदिरात सहभागी वारकरी महिलांकडून तुळशीचे आगमन झाले। त्यानंतर खडकलाट येथील श्री कुमारेश्वर आडी आपणावर मठाचे श्री शिवबसव महास्वामीजी, नवलिहाळ येथील जयरामराव घोरपडे नवलिहाळकर सरकार व नवलिहाळचे पोलीस पाटील शिवगोंडा पाटील यांच्या हस्ते तुळशी पूजन व वीणा पूजन करण्यात आले। यावेळी वारकरी संजय लोहार व सुनीता लोहार दाम्पत्यांच्या हस्ते श्री शिवबसव महास्वामीजी यांची पादपूजा करून स्वामीजीसह जयरामराव घोरपडे सरकार व पोलीस पाटील शिवगोंडा पाटील यांचा सत्कार करण्यात आला। यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणीची श्री शिवबसव महास्वामीजी उपस्थित मान्यवर व सर्व वारकरी, टाळकरी व भजनी मंडळाच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली। यानंतर खडकलाट येथील श्री कुमारेश्वर आडी आपणावर मठाचे श्री शिवबसव महास्वामीजी यांच्या हस्ते व नवलिहाळ येथील जयरामराव घोरपडे नवलिहाळकर सरकार, नवलिहाळचे पोलीस पाटील शिवगोंडा पाटील यांच्या उपस्थितीत दिंडीस जाणाऱ्या ट्रक व टेम्पोस पुष्पहार अर्पून दिंडीस शुभारंभ करण्यात आला। यावेळी श्री शिवबसव महास्वामीजी यांनी नवलिहाळ येथील संतकृपा भजनी वारकरी दिंडीच्या पायी आषाढ वारीच्या भक्तिमय उपक्रमाची प्रशंसा करून विठ्ठल रखुमाईची कृपा वारकरी व नवलिहाळ गावावर राहावी अशी विठ्ठलाकडे प्रार्थना करून या दिंडीस शुभेच्छा दिल्या। तत्पूर्वी मारुती मंदिरात संतकृपा भजनी वारकरी मंडळ, टाळकरी व सहभागी वारकरी यांनी अभंग, ठोबा रखुमाईचा गजर व टाळ मृदुंगाच्या वाद्यात सुमारे 1.5 तास अवघे मंदिर निनादून सोडले। त्यानंतर दिंडी गामवातील श्री लक्ष्मी, श्री बिरदेव व इतर मंदिरास भेट देऊन पुढे मार्गस्थ झाली। खांद्यावर पताका, टाळ, मृदुंगाच्या तालावर व मुखी हरिनामाचा गजर करत सहभागी वारकरी फुगडीचा फेर धरत वातावरण भक्तिमय करून सोडले होते। रांगोळी घालून सजविण्यात आलेल्या मार्गावरून दिंडी जात असताना ग्रामस्थांकडून तुळशीस पाणी घालून तसेच सहभागी वारकरी यांना चहापाणी देऊन दिंडीचे स्वागत करण्यात आले। रविवार तारीख 7 ते गुरुवार तारीख 18 जुलै अखेर ही दिंडी पायी चालणार आहे। या दिंडीत एकूण 100 पुरुष व महिला वारकरी व संतकृपा भजनी मंडळाचा सहभाग आहे। पायी जाणाऱ्या या दिंडीस नवलिहाळसह परिसरातील भाविकांकडूनही उत्स्फूर्त सहकार्य मिळत आहे। नवलिहाळ सारख्या छोट्या खेडे गावातील संतकृपा भजनी वारकरी मंडळाने गेल्या 15 वर्षापासून पायी दिंडीची परंपरा अखंड जपल्याने परिसरातून या दिंडीतील सहभागी वारकरी मंडळाचे मोठे कौतुक होत आहे। केएन न्यूजसाठी खडकलाटहून संजय कांबळे।
ನವಲಿಹಾಳದ ಸದ್ಭಕ್ತರು ಹಾಗೂ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಹಿರಿಯರು ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ್ಕೊಂಡು ಪಾಂಡುರಂಗನ ಧ್ಯಾನ ಮಾಡ್ಕೊಂತ ಪಂಡ್ರಪುರಕ್ಕೆ ಹೋಗ್ತೈತಿ. ಪಂಡ್ರಪುರ ಅಂತಂದ್ರೆ ಅದೊಂದು ಪುಣ್ಯ ಕ್ಷೇತ್ರ, ಪವಿತ್ರವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ನಡೆದವರಿಗೆ ಅಲ್ಲಿ ಕಲ್ಯಾಣ ಅದ, ನಡ್ಕೊಂಡವ್ರಿಗೆ ಸುಖ ಅದ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಪಾಂಡುರಂಗನ ದರ್ಶನ, ಪಾಂಡುರಂಗನ ಜಾತ್ರೆ ಅದ ಅನ್ನುವಂಥದ್ದು. ಅದಕ್ಕಾಗಿ ನವಲಿಹಾಳದ ಸದ್ಭಕ್ತರು ಹೋದ ವರ್ಷದಿಂದ ಹಿಡಿದುಕೊಂಡು ಇಲ್ಲಿರುವಂತ ಎಲ್ಲಾ ತಾಯಿಂದರು, ಸದ್ಭಕ್ತರು, ಸದ್ಮಕ್ಕಳು ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ್ಕೊಂಡು ಭಕ್ತಿಯಿಂದ ಭಜನಾ ಮಾಡ್ಕೊಂತ ಪಂಡ್ರಪುರಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾ ಇದೀರಂತ ಒಂದು ಪುಣ್ಯ. ತುಕಾರಾಮ್ ಒಂದು ಮಾತು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, ದೇವರ ಧ್ಯಾನ ಎಲ್ಲರಿಗೂ ಬೇಕು, ದೇವರ ನಾಮಸ್ಮರಣೆ ಎಲ್ಲರೂ ಮಾಡ್ರಿ. ಯಾರು ಮಾಡ್ಬೇಕು? ಅಹೋ ಜಾತ ಏತ ಉಠತ ವಸತ ಕಾಮ ಕರಿತ ಸದಾ ದೇತ ಗೇತ ವದನ ವದಿತ ಗ್ರಾಸ ಗೀಳಿತ ಧರಿ ಶಯ್ಯೋರತಿ ಸುಖಾತೆ ಅವಸರಿ ಸದಾ ಭಗವತ್ ಚಿಂತನ ಕರಿ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ತುಕಾರಾಮರು ಹೇಳಿದಾರೆ. ಇವತ್ತು ನಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ತನು ಮನ ಪಾವನ ಆಗ್ಬೇಕಾಗ್ಯದ, ನಮ್ಮ ಮನಿ ಪಾವನ ಆಗ್ಬೇಕಾಗ್ಯದ, ನಮ್ಮ ಬಂಧು ಬಾಂಧವರು ಎಲ್ಲರೂ ಸುಖವಾಗಿ ಬದುಕಬೇಕಾಗ್ಯದ. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಆಷಾಢ ಏಕಾದಶಿ ದಿವಸ ಅಲ್ಲಿ ಪಾಂಡುರಂಗನ ಜಾತ್ರೆ ನಡೀತದ. ಬಹಳ ಭವ್ಯವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ನಮ್ಮ ನವಲಿಹಾಳದ ಸದ್ಭಕ್ತರು, ತಾಯಂದಿರು, ಮಕ್ಕಳು ಎಲ್ಲರೂ ಒಂದು ಭಜನಾ ಮಾಡ್ಕೊಂತ ಹೋಗ್ತಕ್ಕಂಥವ್ರಾಗಿರಂತಂದಾಗ ನಿಮ್ಮ ತನು ಶುದ್ಧ ಆಗ್ತದ, ಮನ ಶುದ್ಧ ಆಗ್ತದ, ಭಾವ ಶುದ್ಧ ಆಗ್ತದ. ತ್ರಿಕರಣ ಶುದ್ಧಿ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಎಲ್ಲಿ ಶುದ್ಧಿ ಆಗ್ತದಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ದೇವರ ನಾಮಸ್ಮರಣೆ ಅದ. ಅಂತ ದೇವರ ನಾಮಸ್ಮರಣೆ ಮಾಡ್ಕೊಂತ ಪಂಡ್ರಪುರಕ್ಕೆ ನೀವೆಲ್ಲ ಹೋಗ್ತಕ್ಕಂಥವ್ರಾಗಿದ್ದೀರಿ. ನವಲಿಹಾಳದ ಎಲ್ಲಾ ಸದ್ಭಕ್ತರಿಗೂ, ತಾಯಂದಿರಿಗೂ, ಮಕ್ಕಳಿಗೂ, ನಮ್ಮ ಜಯಂತ ಗೋರ್ಪಡೆ ಅವರಿಗೂ, ಸರ್ಕಾರದವ್ರಿಗೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಸುಖ ಆಗಲಿ. ಭಗವಂತನ ನಾಮಸ್ಮರಣೆ ಅಂತಂದ್ರೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಒಂದು ಆನಂದದಾಯಕ. ಮನುಷ್ಯನ ದುಃಖ ತುಮಾನಗಳು ದೂರ ಆಗ್ತದೆ, ಸುಖ ಶಾಂತಿ ಲಭಿಸ್ತದೆ, ನಮ್ಮ ಮನಸ್ಸಿನ ಇಷ್ಟಾರ್ಥಗಳೆಲ್ಲ ಪೂರೈಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಪಾಂಡುರಂಗ ನೀವು ಎಲ್ಲಿ ಬೇಕಾದ್ರೆ ಜ್ಞಾನ ಮಾಡ್ಕೊಂತ ಹೋಗ್ರಿ, ಅವನ ನಾಮಸ್ಮರಣೆ ಮಾಡ್ಕೊಂತ ಅವನ ದರ್ಶನಕ್ಕೆ ಹೋಗಿ ಬಂದ್ರೆ ನಿಮ್ಮ ಸಕಲ ಪಾಪ ನಿವಾರಣೆ ಆಗ್ತದ, ಸಕಲ ದೋಷ ನಿವಾರಣೆ ಆಗ್ತದ, ಅನಿಷ್ಟ ನಿವಾರಣೆ ಆಗ್ತದ, ಕಂಟಕ ನಿವಾರಣೆ ಆಗ್ತದ. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ನಮ್ಮ ನವಲಿಹಾಳದ ಎಲ್ಲಾ ಸದ್ಭಕ್ತರಿಗೂ, ತಾಯಂದರಿಗೂ ಆ ಭಗವಂತನ ಕರುಣೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಶುಭ ಲಭಿಸ್ಲಿ. ಅವನ ಸ್ಮರಣೆ ಯಾವಾಗಲೂ ನಮ್ಮ ಊರಿನೊಳಗೆ ಇರಲಿ, ಊರ್ ಸುಖ ಆಗ್ಲಿ, ಸುಖ ಸಮೃದ್ಧಿ ಆಗ್ಲಿ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಆ ಪಾಂಡುರಂಗನನ್ನ ಹಾಗೂ ನಮ್ಮ ಕುಲಗುರು ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸಿದ್ದೇಶನನ್ನ, ಗುರುಗಳಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕುಮಾರೇಶನನ್ನು ಸ್ಮರಿಸಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಒಳ್ಳೇದಾಗಲಿ. ಸರ್ವೇ ಸುಖೇನ ಸಂತು ಸರ್ವೇ ಸಂತು ನಿರಾಮಯ ಸರ್ವೇ ಪುತ್ರಾಣಿ ಪಶ್ಯಂತು ಮಾ ಕಷ್ಟ ದುಃಖ ಭಾಗವಾಯ್ತು ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಉಪನಿಷತ್ತು ಹೇಳ್ದಂಗೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಸುಖವಾಗಲಿ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಹಾರೈಸಿ ನನ್ನ ಎರಡು ಮಾತನ್ನು तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम तुकाराम ज्ञानोबा तुकाराम